राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आज राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। सध्या मी आहे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतमालाची जी अशी एक आगळी वेगळी जी गुढी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि सरकारचं कुठेतरी लक्ष वेधून घेण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्या आश्वासन दिलं होतं, मात्र ती कर्जमाफी न केल्याचा आरोप करत हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। स्वतः माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे आहेत। आज एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे, गुढी उभारलेली आहे शेतमालाची। काय प्रमुख मागण्या आहेत? आजच्या या लक्षवेधी आंदोलनाची एकच मागणी आहे की सरकारने निवडणुकीच्या दरम्यान जे आश्वासन दिलं होतं, या महायुतीच्या नेत्यांनी जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल। भाजपच्या जाहीरनाम्यातही तसा उल्लेख होता की आम्ही सत्तेवर आले की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल। मग त्या आश्वासनाचा विसर या राज्य सरकारला पडलेला दिसतोय, महायुतीच्या सर्व नेत्यांनाही पडलेला दिसतोय। आता राज्याची आर्थिक स्थिती कर्जमाफी सारखी नाही असं अजितदादा पवार यांनी काल परवाच वक्तव्य केलं। त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय। ज्या वेळेस तुम्ही आश्वासन दिलं त्यावेळेसही तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, अर्थमंत्रीही होतात आणि आता परत सत्तेवर आल्यावर तुमच्याकडे तेच खातं आणि तेच विभाग आहेत। मग अशी कोणती परिस्थिती आली की तुमची परिस्थिती चांगली असताना तुम्ही घोषणा केली आणि आज अशी परिस्थिती आली की सरकारच्या तिजोरीवर कोणी दरोडा टाकलाय, 71,000 कोटीचा कोणी घोटाळा केलाय। मग ते पैसे तर द्या ना, ते पैसे सरकारला भरा, सरकारच्या माध्यमातून ती कर्जमाफी तरी शेतकऱ्यांची होईल आणि तुमच्या पापातून तुम्ही मुक्त होता आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जातून मुक्त होईल, म्हणजे दोन्ही बाजूंना आनंद होईल। त्यामुळं दादांनी तात्काळ या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि त्यांनी सुद्धा पापमुक्त व्हावं आणि शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमुक्त करावं। त्यांनी असं सांगितलं की 31 मार्चच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून घ्यावं असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। जर शेतकऱ्यांकडे पैसे असते तर शेतकरी नक्कीच भरले असते। दादाच्या आश्वासनाच्या नावानाची वाटही शेतकऱ्यांनी बघितली नसती, कारण की शेतकऱ्याकडे पैसे नसण्याचं कारण एकच आहे, गेल्या अनेक वर्षापासून या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या तुगलकी निर्णयामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे। मागे इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली या सरकारनं, साखर निर्यातीवर बंदी घातली, कापसाची आयात केली, पाम तेलाची सोयाबीनची आयात केली, दूध बुकटीची आयात केली, मक्याची आयात केली। असे निर्णय घेऊन देशांतर्गतला जो शेतकरी आहे, देशातला शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्याला देशोधडीला मिळवण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे। मग अशा परिस्थितीत हे कोणत्या तोंडाने म्हणू शकतात की तुम्ही संपूर्ण कर्ज भरा? जर तशी परिस्थिती जर राहिली असती, शेतकऱ्याला हमी भाव मिळाला असता। कोणत्या मालाला आज हमी भाव नाही? सोयाबीनला हमी भाव नाही, कापसाला हमी भाव नाही, तुरीला हमी भाव नाही, आज हरभऱ्याला सुद्धा हमी भाव नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या सरकारला कोणताही अधिकार राहत नाही की शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सूचना करण्याचा, आदेश देण्याचा। त्यामुळे या सरकारने आपलं पाप झाकण्यासाठी दुसऱ्याला शहाणपण शिकू नये, त्यांनी कर्जमाफी करून स्वतः या पापमुक्तीतून मुक्त व्हावं आणि शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करावं। पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? येत्या काळात जर सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत, अनुदानही वाटप केलेलं नाही, विमाही वाटप केलेला नाही आणि कर्जमाफीही नाही, मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि येत्या 8 दिवसात जर विम्याचे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनामध्ये आम्ही निर्णायक आंदोलन करू, हा इशारा या निमित्ताने देतो। तर नक्कीच आपण बघू शकतो की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारला इशारा देण्यात आलेला आहे। तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो घ्यावा, अन्यथा रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढायला तयार आहोत, असं सुद्धा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आता सांगतायत। त्यामुळे सरकार आता याच्याकडे काय निर्णय घेणार या बाबतीत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।